नमस्कार बाबांनो, सगळ्यांना न्यूज तर माहीत झाली असेल आणि सगळ्यांना कसं वाटत असेल हे तुमच्या मनाला विचारा दादांनो, की आपल्या घरातला एखादा माणूस गेलाय ही सगळ्याला भावना वाटत असते ना. आज एक जण पण त्याला कशात मूड पण नसेल, काहीच नाही. का तर घरातला एक माणूस असतो ना दादा, ज्याला आपण कधी भेटलोय ना भेटलोय माहीत नाही, पण ज्या माणसानं दाद्या सर्वसामान्य लोकांसाठी केले, शेतकऱ्यांसाठी केले दाद्या, तो माणूस आज गेला दाद्या. कालपर्यंत आपण त्या माणसाला टी व्हीला बघितले, रात्री 9-10 पर्यंत. सकाळी 9-9:15 वाजता अचानक समजते की दादा अजितदादांचा मृत्यू झालाय. काय जणाला अटॅक आले असतील दादा. का तर ज्या माणसानं महाराष्ट्राचं नाव एवढं मोठं केलं, ज्या माणसामध्ये दाद्या नुसत्या आवाजात नुसती धमक होती दाद्या, एक रुतबा होता दाद्या, एक नेता असतो ना दाद्या, ज्यांना अशा अधिकारी बघितल्यावर फाटते दाद्या, तो नेता होता अजितदादा पवार. फक्त त्यांचं एकच ध्येय, लोकांची कामं झाली पाहिजे ती आणि फटाफट कामं झाली पाहिजे ती. बोलायचं तर तोंडावर बोलायचं दाद्या, होतंय बाबा, नाही होत. हां, हे अजितदादा पवार आहेत ना, आज आपल्यातनं निघून गेले दादा. आज खऱ्या महाराष्ट्राला, तुम्हाला खोटं नाही सांगत, अख्ख्या महाराष्ट्राला अजितदादांची किंमत कळणार. जे RR आबा पाटील, विलासराव देशमुख, गोपीनाथराव मुंडे साहेब हे जे मोठे नेते होते ना दादा, जशी त्यांची किंमत आपल्याला कळायला लागली, तशीच दादा अजितदादांची किंमत अख्ख्या महाराष्ट्राला कळणार. का तर अजितदादा हा लय खोल विषय होता दादा. का तर दिल्लीच्या राजकारणाला पण इस्तू लावायचं ताकद होती ना दादा, ही अजितदादामध्ये होते दादा. पण या माणसानं कधीही दादा गोरगरिबावर कधीच अन्याय केलेला आहे. पहिली गोष्ट दादा. हां, एक दादा सगळ्यात जास्त तुमचा एक व्हिडिओ होता दादा. हां, तो व्हिडिओ बघून तर सगळ्यात जास्त बेकार वाटतं दादा. हां, हो का, 2 मिनिटं पोरं. थांबा. अजून एकदा बघा. जोपर्यंत माझे हातपाय हातात ना, तोपर्यंत तुमचं भलंच करेल, बाकी ते करणार. मी काम करून दाखवलं, मी कामाचा माणूस आहे, मी कामाचाच माणूस आहे. बघितलं? हां, मी कामाचाच माणूस आहे दाद्या. हां, असा नेता परत होणार नाही दाद्या. जो माणूस पहाटे 5 वाजता उठून रोजचं 365 दिवस पहाटे 5 वाजता उठून दाद्या कामाची पाहणी करणारा जाणारा माणूस हा एकमेव नेता होता दाद्या. काम नुसतं फटाफट पाहिजे दाद्या, असा नेता परत होणं शक्य नाही दाद्यांना. आणि सर्वसामान्याच्या मनात असं आज मी तुम्हाला 100% लिहून सांगतो दाद्या, कुठल्याही गावातला शेतकरी असू दे दाद्या, किंवा कामाला जाणारा एखादा माणूस असेल दाद्या, घरात रात्री जेवण करताना सुद्धा त्याला वाटत असेल दाद्या आपल्या घरातलं कोणतरी गेले. हे अजितदादानं प्रेम कमवलं होतं दाद्या. एवढं मजाक नाही. महाराष्ट्रात दाद्या एवढा मानणारा गट आहे, तो कुठल्याही पक्षाचा असू दे दाद्या, काँग्रेसचा असू दे, शिवसेनेचा असू दे, BJPचा असू दे, कुठल्या पण अजितदादा म्हणलं ना दाद्या, एक आपुलकी येते. आपल्या घरातला माणूस वाटतो दाद्या. कधी तर प्रचाराला आलं, आपण हातात हात मिळवलेला आहे दाद्या. आणि हा माणूस ग्राउंड टू अर्थ आहे दादा, एकदम खालच्या लेवलपासून सगळ्यांना घेऊन सोबत गेलेला आहे दादा. आज तो माणूस गेलाय ही अख्ख्या महाराष्ट्राला विश्वास बसत नाही दादा. महाराष्ट्राला मजाकची गोष्ट नाही दादा. का तर ह्या माणसामध्येच धमक आहे दादा, जे महाराष्ट्राला बदलवू शकायची होती. आज तो माणूस नाही. आणि आज अख्खा महाराष्ट्र आहे ना दाद्या दुःखात आहे दादा. सगळ्यांचे तुम्ही व्हॉट्सअपला स्टेटस बघा, एकच स्टेटस आहे दादा, अजितदादा पवार साहेब, दुसरा स्टेटस नाही. तुम्हाला म्हणतो ना, महाराष्ट्रात दाद्या स्वर्गीय RR आबा, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब, स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब आणि स्वर्गीय अजितदादा पवार साहेब, ही माणसं आहेत ना दाद्या, मनावर सगळ्यांच्या राज करून गेले ते दाद्या. या माणसाला किती पण पिढ्या येऊ द्या दाद्या, या माणसांना कोणीही विसरू शकत नाहीत. ही गोरगरिबांचे कैवारी आहेत दाद्या. किती तर गोरगरिबांचं त्यांनी चांगलं केलेलं आहे दाद्या. आज महाराष्ट्राला इथून पुढे सगळ्यांची किंमत कळणार आहे. का तर म्हणतात ना दाद्या, माणूस जोपर्यंत जिवंत आहे ना दाद्या,
कधीच किंमत नसते. माणूस एकदा जातो ना दाद्या, तेव्हा सगळ्यांना किंमत कळते दाद्या. आता कळणार आहे दाद्या. लय लोक म्हणले दाद्या अजितदादा असे आहेत, अजितदादा तसे आहेत, पण अजितदादानं फक्त विकास कामं केली. आणि अजितदादांनी कधी दुसऱ्यांसारखं दाद्या राजकारण धर्मावर केलं नाही दाद्या. त्यांनी विकासावर राजकारण केलं. त्यांच्या डोक्यात एकच आहे, मला हे काम करायचं आहे, मला हे काम करायचं आहे. ठीक आहे, हे अजितदादा होते. आज ते गेल्यावर ना देव जाणे दाद्या महाराष्ट्रातला आता नेता कोण आहे की बाबा दिवस रात्र सर्वसामान्य लोकांसाठी काम करेल. पुढं आता देव जाणे कोण काय आहे, कसं आहे ते. हां, कमेंटमध्ये सांगा दाद्या अजितदादांनी किती तर कामं केले ते. हां, पण अजितदादांनी कधी धर्मावर राजकारण केलं नाही, फक्त विकास कामं. हे अजितदादा होते. तुमच्या मनात कितीही द्वेष असेल त्यांच्याबद्दल, कितीही, पण तुम्ही त्यांच्याबद्दल राग कधीच करू शकत नाही. का तर त्या माणसानं तुमच्या गावात येऊन काही ना काहीतरी कार्यक्रम केला असेल किंवा उद्घाटन कशाचे तरी केलं असेल दाद्या. आणि महाराष्ट्राचा दाद्या तू मला तर असं वाटतं की दाद्या ते एवढे फिरलेत, जेव्हा ते हेलिकॉप्टरवरनं जात असतील दाद्या, नेमका हा जिल्हा कुठला आहे आणि ह्या जिल्ह्यातला हा तालुक्यातलं हे कुठलं गाव आहे, एवढा जाणकार माणूस गेलाय दाद्या. ते पण असं कोणाला वाटत पण नसेल दाद्या. सगळे शॉकमध्ये असतील दाद्या, हे झालंय काय नेमकं, की नेमकं काय असलं होईल. हां, ठीक आहे भाऊ, चालेल, भेटू आपण.